नमो भगवते वासुदेवाय. आपण भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायाचा उजळणी अभ्यास करत आहोत. पण इतके कमी स्पीड आहे की असं वाटतं पहिल्यांदाच अभ्यास करतोय. तर या दुसऱ्या अध्यायाला भगवद्गीतेचा सारांश असं पण म्हणतात. कारण काय, भगवद्गीतेमध्ये जे महत्वाचे विषय आहेत ते सगळे विषय या दुसऱ्या अध्यायामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये त्यांचं स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे. जसे की महत्वाचे विषय कुठले की ज्ञान योग, निष्काम कर्मयोग, सकाम कर्मयोग आणि भक्ती योग. फक्त अष्टांग योगाचं काही इथे स्पष्टीकरण नाही भेटलं दुसऱ्या अध्यायामध्ये, पण तरी आचार्यांनी या दुसऱ्या अध्यायाला गीतेचा सारांश असं नाव दिलेलं आहे. प्रभुपादांनी काय नाव दिलं? प्रभुपादांनी सांख्य योग नाव दिलं. इंग्लिशमध्ये कंटेंट ऑफ गीता समराईज. तर जसं आपण आधी पण चर्चा केली, सगळ्या वैदिक ग्रंथांचं स्वरूप कसं असतं की जो श्रोता आहे तो प्रश्न विचारतो आणि त्याच्या प्रश्नाच्या संदर्भानुसार बोलणारा व्यक्ती मग त्या विषयाचं स्पष्टीकरण देत जातो. तर तेच पॅटर्न कृष्णाने भगवद्गीतेसाठी पण तोच पॅटर्न वापरलाय. भगवंतांनी अर्जुनाला एक निमित्त बनवलं. अर्जुनाला योगमायेच्या साहाय्याने भ्रमात टाकून अर्जुनाकडून आपल्या सर्वांना हा मेसेज दिला. तर भगवद्गीता ही महाभारताचा पार्ट आहे. कृष्णाने अर्जुनाला हे ज्ञान दिलं. तोच प्रसंग आपल्या संजयने ऐकला आणि धृतराष्ट्राला सांगितला. आणि हे सर्व महाभारताचा भाग असल्यामुळे वैशंपायन ऋषींनी जन्मेजय महाराजांना हे सर्व सांगितलंय. जन्मेजय महाराज परीक्षित महाराजांचे मुलगा होते. त्यांच्या वडिलांच्या मृत्यू झाल्यावरती मग वैशंपायन ऋषींनी पूर्ण महाभारत जन्मेजय महाराजांना सांगितलं होतं. तर अर्जुनाने काही प्रश्न केले की कृष्णा, मला हे युद्ध नाही करायचं. पहिल्यांदा म्हटलं की द्रोण आणि भीष्म यांना मी कसं मारू, यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये खूप दया आहे. नंतर अर्जुन बोलला की कृष्णा, तुझं नाव माधव आहे. माधव म्हणजे लक्ष्मी देवीचा पती. जिथे माधव आहे तिथे लक्ष्मी असणार, म्हणजे सर्व सौभाग्य वगैरे असायला पाहिजे. पण मला हे समजत नाही की तू असून सुद्धा मला तू अशा दुर्भाग्याकडे का घेऊन जात आहेस. नंतर म्हटलं की मित्रद्रोहीचे पातकम, आपल्याच मित्रांना नातेवाईकांना मारणं म्हणजे याच्यातून मला नक्कीच पापकर्मांचा भागीदार व्हावं लागेल. नंतर भगवंतांनी अर्जुनाने आर्ग्युमेंट दिलं की जर सगळेच आमच्या कुटुंबातले वृद्ध लोक वारले, या साईडचे त्या साईडचे, तर मग कुटुंबाला मार्गदर्शन देण्यासाठी कोण असेल. आणि कुटुंबाला जर मार्गदर्शन नाही मिळालं तर पुढची पिढी अधार्मिक होईल. पुढची पिढी अधार्मिक झाली तर मग जे जन्माला येणारी मुलं असतील ती वर्णसंकर असतील आणि अशा पद्धतीने सगळ्या समाजाचाच नाश होईल. कारण हे अधार्मिक लोक सांस्कृतिक गोष्टींचा आणि कुळाच्या परंपरेचा काही मान ठेवणार नाहीत. आणि शेवटी मग एकदम कन्फ्युज झाल्यावरती अर्जुन म्हणतो की कृष्णा, मला नक्की समजत नाहीये कोणतं बरोबर. यद्वा जयम यदिवा जय, आपण जिंकावं की त्यांनी जिंकावं, तरी सुद्धा हे लोक युद्ध करायला आलेत. मग जेव्हा अर्जुन भगवंतांकडून ज्ञानाची मागणी करतो आणि मी आता तुमचा शिष्य आहे, मित्र नाही असं म्हणतो, तेव्हा कृष्ण सगळ्यात पहिले गीतेचा पहिली शिकवणूक देतात की अर्जुन, शरीराच्या स्तरावरती विचार नको करूस, या शरीराला चालवणारा कोण आहे त्या स्तरावरती विचार कर, म्हणजे आत्म्याच्या स्तरावरती विचार कर. आत्मज्ञान देऊन भगवंत अर्जुनाला त्याच्या कर्तव्यामध्ये स्थिर करण्यासाठी प्रयत्न करतात की आत्म्याच्या स्तरावरती कोणाचाच मृत्यू होणार नाही, सर्व शाश्वत आहे, सर्व अनंत काळासाठी स्वतंत्र आहेत. हे झालं सांख्ययोग किंवा ज्ञानयोग. तर हे सगळं संक्षिप्त स्वरूपामध्ये आहे. मग दुसऱ्या प्रश्नाच्या उत्तरासाठी भगवंतांनी अर्जुनाला सकाम कर्मयोग सांगितला. सकाम कर्मयोगामध्ये काय की आपलं विशिष्ट जे कर्तव्य आहे त्याला केल्यावरती त्याच्याकडून त्याच्या मोबदल्यात काहीतरी मिळावं असा व्यक्तीचा उद्देश असतो. समजा की दान दिलं तर धनधान्य व्हावं किंवा काही संपत्ती मिळावी, अशा लोकांचं दान करण्यामागे पण उद्देश असतो. तर या सकाम कर्माच्या स्तरावरती भगवंत अर्जुनाला सांगतात की अर्जुन, तू जर हे युद्ध केलं आणि जिंकलास तर तुला राज्य मिळेल, आणि तुझा जर मृत्यू झाला तर तुला स्वर्ग मिळेल. म्हणजे दोन्ही परिस्थितीमध्ये तुझा फायदाच आहे.
मग हे दोन आर्ग्युमेंटची उत्तर भगवंतांनी अशी दिली. मग तिसरा जो अर्जुनाचा प्रश्न होता की पापकर्माचा, तर पापकर्माच्या प्रश्नाचे उत्तर देताना भगवंतांनी सांगितले की अर्जुन बघ, कार्य करण्याची अशी काही पद्धती आहेत की ज्याच्यामध्ये व्यक्ती चांगले आणि वाईट दोन्ही कर्मापासून वाचू शकतो, आणि या पद्धतीला बुद्धियोग म्हणतात. आणि बुद्धियोगाचे आपण बघितले की आचार्यांनी स्पष्टीकरण दिलं संदर्भानुसार, कधी बुद्धियोग म्हणजे भक्तियोग किंवा कधी निष्काम कर्मयोग. तर सुरुवातीला भगवंतांनी संक्षिप्त स्वरूपामध्ये बुद्धियोगाचं स्पष्टीकरण दिलं श्लोक नंबर 46 पर्यंत, की भक्तीमध्ये केलेलं कार्य हे शाश्वत असतं. म्हणजे या जन्मामध्ये व्यक्तीने थोडीफार जरी भक्ती केली तरी ती त्याची शाश्वत काळासाठीची कमाई आहे. त्याला काळ किंवा मृत्यू पण त्याच्यापासून तो त्याची प्रगती हिरकावून घेऊ नाही शकत. नंतर भगवंत अर्जुनाला सांगतात की अर्जुन, परंतु जे लोक वेदांमध्ये जो कर्मकांडाचा विभाग आहे आणि या कर्मकांडाच्या विभागामध्ये स्वर्गाचं वर्णन केलं आणि स्वर्गप्राप्तीसाठी माहिती देण्यात आलेली आहे, तर या भागाला आसक्त जे लोक असतात ते वेदांचं प्रयोजन स्वर्ग आहे असंच मानतात. परंतु तू वेदाच्या या पुष्प स्वरूपाच्या भाषेने तू प्रभावित नको होऊस. म्हणजे केवळ स्वर्गप्राप्ती हे तुझं ध्येय ठेवू नकोस, किंवा दुसऱ्या शब्दात भगवंताला अर्जुनाने सकाम स्तरावरती काम करू नये असं वाटत होतं, कारण सकाम कर्म हे खूप बंधनाचं कारण आहे. मग भगवंत अर्जुनाला बुद्धियोग झाल्यावरती निष्काम कर्मयोग सांगतात. निष्काम कर्मयोगाचा सर्वात महत्वाचा श्लोक आहे श्लोक नंबर 47, जो की भारतात खूप प्रसिद्ध आहे, कर्मणी एव अधिकार असते. तर हा श्लोक काय सांगतो की व्यक्तीला केवळ कर्म करण्याचा अधिकार आहे, केलेल्या कर्मातून मिळणाऱ्या बऱ्या किंवा वाईट फळाची त्याने अपेक्षा करू नये. आणि जर त्याने फळाची अपेक्षा म्हणून काम केलं तर मग त्या बऱ्या वाईट फळाचे परिणाम त्याला भोगावे लागतील. मग कोणी म्हणेल की अरे, जर मला फळच नाही मिळवायचं तर मग मी कार्य कशाला करतो? मग तो श्लोक सांगतो की नाही, तुम्ही अकार्यशील नाही राहू शकत, कारण स्वतःचं कर्तव्य न बजावणं हे पण अधार्मिक आहे, किंवा याने व्यक्ती पापकर्माला भागीदार होतो. अशा एका श्लोकामध्ये आणि पुढे थोड्याफार प्रमाणात भगवंतांनी निष्काम कर्मयोगाचं स्पष्टीकरण दिलं. मग आणि भगवंत 49 श्लोक तुम्ही थोडंसं लक्षात ठेवा, कारण या श्लोकापासून पुढच्या अध्यायाची साखळी आहे. 49 मध्ये कृष्णाला काय म्हणायचे की अर्जुन, तू सकाम कर्मयोग करू नकोस, निष्काम कर्मयोग कर, कारण की हे सकाम कर्म बंधनाचं कारण आहे. पण अर्जुनाला काय वाटतं की भगवंत मला म्हणतात की युद्ध नको करू. मग असा कन्फ्युजन झाल्यामुळे अर्जुन पुढच्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकात एक प्रश्न विचारेल. मग प्रश्न असा येईल की समजा एखाद्या व्यक्तीने निष्काम कर्मयोग केलं तर मग त्याला मिळतं काय त्यामधून? तर त्याला निष्काम कर्मयोगाचे फायदे श्लोक नंबर 50 ते 53 मध्ये सांगितले की त्या व्यक्तीला त्याच्या कार्याची काही प्रतिफळ नसणार आहे, तो जन्म मृत्यूच्या चक्रातून तो मुक्त होईल. आणि अनामयम पदम, अनामयम म्हणजे जिथे काही दुःख नाही. तर हे एकतर भगवंतांचं धाम आहे वैष्णव म्हणजे भक्तांसाठी, आणि निष्काम कर्मयोगीसाठी ब्रह्मज्योती आहे, आणि त्या व्यक्तीला याची प्राप्ती होते. मग असं सांगून झाल्यावरती भगवंत अर्जुनाला म्हणतात की अर्जुन, वेदांमध्ये जो कर्मकांडाचा विभाग आहे, काही भौतिक गोष्टी मिळवण्यासाठी जिथे वर्णन करण्यात आले, तर जेव्हा व्यक्ती या कर्मकांडी विभागापासून परावृत्त होतो किंवा त्यामध्ये युक्त होत नाही, तेव्हा त्या व्यक्तीची बुद्धी स्थिर होते. तर जेव्हा स्थिर बुद्धीबद्दल भगवंत बोलतात तेव्हा अर्जुन लगेच प्रश्न विचारतो. जसं की मी तुम्हाला म्हटलं की वैदिक ग्रंथांचं स्वरूप कसं आहे, प्रश्न उत्तराच्या स्वरूपामध्ये. तर ऐकणारा व्यक्ती पण तितकाच लक्ष देऊन ऐकलं तरच तो प्रश्न विचारू शकेल, कारण त्याला समजलं पाहिजे की चर्चा काय चालू आहे. तर अर्जुनाला लगेच समजतं की अरे, भगवंत स्थिर बुद्धीबद्दल काहीतरी बोललेत. मग अर्जुन विचारतो की कृष्णा, हे स्थिर बुद्धीची व्यक्ती कशी असते, किंवा या स्थिर बुद्धीचा आपण चर्चा केली की स्थिर बुद्धी म्हणजे कोण आहे. थोडक्यात आत्मसाक्षात्कारी व्यक्ती, किंवा जो व्यक्ती ज्ञान स्तरावरती आलाय, याचे समानार्थी शब्द आहेत. आत्मसाक्षात्कारी व्यक्ती, ज्ञानयोगासाठी पात्र व्यक्ती, स्थिर बुद्धी आणि स्थित प्रज्ञा. स्थिर म्हणजे स्थित, प्रज्ञ म्हणजे बुद्धी. त्यामुळे अर्जुन विचारतो कृष्णाला 4 प्रश्न की अशा स्थिर बुद्धी असणाऱ्या व्यक्तीचे लक्षण काय आहेत.
स्थितप्रज्ञस्य का भाषा आणि किम प्रभासेत, की असा व्यक्ती द्वंद्व स्थितीमध्ये कसा बोलतो किंवा त्याची मनस्थिती काय असते. नंतर किम आसीत, आसीत आपण म्हणतो ना आसन, आसन म्हणजे बसणे, आसीत म्हणजे तो व्यक्ती कसा बसतो, म्हणजे त्याच्या इंद्रियांचं नियंत्रण कसा करतो. कारण कुणाला पण, तुम्हाला मी मागच्या वेळेस बोललो होतो, जेव्हा आपण एखाद्या महान व्यक्तीबद्दल ऐकतो तेव्हा त्याच्या कार्यकलापाबद्दल ऐकून घेण्याची खूप उत्सुकता असते, की हा व्यक्ती इतक्या उच्च स्तरावरती आहे, तर हा चालतो कसा, बोलतो कसा, याचा व्यवहार कसा आहे, सगळ्यांना उत्सुकता असते अशा व्यक्तीबद्दल जाणण्याची. तर अर्जुनाला पण हीच उत्सुकता आहे की हा व्यक्ती नेमका असतो कसा. कारण आता आपण एवढी भक्तीमध्ये चर्चा करतो की शुद्ध भक्त झालं पाहिजे, तिन्ही गुणांच्या परे गेलं पाहिजे, काम क्रोध लोभ आहे यापासून मुक्त झालं पाहिजे. आणि समजा जर कोणी आपल्याला म्हटले की ही व्यक्ती आहे ती शुद्ध भक्त आहे, तर मग लगेच उत्सुकता येईल की अरे जितकं मी शास्त्रात वाचलं की शुद्ध भक्त झालं पाहिजे, काम क्रोधापासून मुक्त झालं पाहिजे, अशी व्यक्ती आज बघायला मिळते. तर मग त्या व्यक्तीचं चारित्र्य, वागणूक बघण्याची साहजिकच सगळ्यांनाच उत्सुकता असणार आहे. तसंच अर्जुनाला पण उत्सुकता आहे की असा व्यक्ती असतो कसा. तेव्हा आपण मागच्या वेळेस चर्चा केली की बऱ्याचदा लोक जे लोक ऍक्टिंग करतात ते अंगामध्ये रोमांच येण्याची पण ऍक्टिंग करू शकतात, किंवा कृष्ण कृष्ण म्हणून चक्कर येऊन पडण्याची पण ऍक्टिंग करतात. याच्यातून समजणार नाही की नक्की, किंवा जे ऍक्टर लोक डोळ्यातून अश्रू काढतात, कसं समजायचं की भक्तीमुळे अश्रू येत आहेत की ऍक्टिंगमुळे अश्रू येत आहेत. तर याचं स्पष्टीकरण पण ग्रंथांमध्ये आचार्यांनी आधीच देऊन ठेवले की कसं ओळखायचं उच्च स्तरावरच्या भक्ताला. आपण मागच्या वेळेस ती चर्चा केली आहे. नंतर मग अर्जुनने विचारले की हा व्यक्ती आपल्या इंद्रियांचा उपयोग कसा करतो, किम व्रजेत. तर या 4 पैकी आपण 2 प्रश्नांची उत्तर बघितलेत, का भाषा आणि किम प्रभाषेत. तर का भाषाला भगवंतांनी काय सांगितले की अर्जुन, या व्यक्तीचं साधारण लक्षण काय आहे की या व्यक्तीने मनामध्ये असणाऱ्या इंद्रिय तृप्तीच्या इच्छामुळे ज्या काही इंद्रिय तृप्तीच्या कामना निर्माण होतात त्या सर्वापासून हा व्यक्ती पूर्णपणे मुक्त असतो. प्रजाहाती यदा कामान जहाती प्रजहाती, आपण म्हणतो तारतम्य भाव. का याला शक्य आहे, कारण की या व्यक्तीने आपलं अंतःकरण शुद्ध केलंय. आता त्याला भौतिक गोष्टींबद्दल काहीच आकर्षण नाही. जसं आपण मागच्या वेळेस तुकाराम महाराजांची चर्चा केली, तुकाराम महाराज म्हटले की आमच्यासाठी सोनं, जेव्हा शिवाजी महाराजांनी त्यांना ते सोनं वगैरे उपहार पाठवला होता तेव्हा तुकाराम महाराज म्हटले की आमच्यासाठी हे दगड माती समान आहे. तर कारण का असं असतं की अशा व्यक्तींना या भौतिक इच्छांपासून त्यांचं हृदय पूर्णपणे शुद्ध असतं. तर हे त्याचं सामान्य लक्षण आहे की भौतिक इच्छा काहीच नसतात. नंतर किम प्रभाषेत म्हणजे कसा बोलतो, किंवा द्वंद्वामध्ये त्याची मनस्थिती काय असते. तर द्वंद्वामध्ये कसं असतं की दुःखामध्ये खूप डिप्रेस होत नाही, किंवा एखाद्या वेळेस खूप यश आलं तर यशाने हरवून जात नाही. आणि आसक्ती, क्रोध आणि भीती यापासून हा व्यक्ती मुक्त असतो. आणि समजा एखाद्या व्यक्तीने चांगलं बोललं तर त्याच्याशी स्नेहाने बोलायचं, एखाद्या व्यक्तीने समजा नाही काही डोनेशन दिलं त्याशी स्नेहाने नाही बोलायचं, असा त्याचा स्वभाव नसतो. तर दुःखामध्ये तो काय विचार करतो की ऍक्च्युली मला आणखीन जास्त दुःख यायला पाहिजे होतं, परंतु भगवंतांच्या कृपेने मला कमी दुःख आलं. आणि सुखामध्ये पण विचार करतो की माझ्या प्रारब्धामुळे मला हे भेटत आहे. तर सोप्या शब्दात काय की द्वंद्व परिस्थितीमध्ये त्याच्या मनाची स्थिरता बदलत नाही, किंवा काय म्हणतील आपल्याला त्या इक्वॅनिमिटीला समानता बदलत नाही. दोन्ही परिस्थितीमध्ये यश अपयश, मान अपमान दोन्हीमध्ये त्याचा मनोभाव सारखाच असतो. तर हे झाले त्याच्या कशा पद्धतीने बोलतो याचं उत्तर झालं. आता आपण आज समोरच्या 2 प्रश्नांची उत्तरं बघूया. तिसरा प्रश्न अर्जुनाने केला होता की असा जो स्थितप्रज्ञ व्यक्ती आहे, आत्मसाक्षात्कारी व्यक्ती आहे, तो आपल्या इंद्रियांचं नियंत्रण कसा करतो. तर त्याचं उत्तर भगवंत इथं श्लोक नंबर 58 ते 63 म्हणजे 6 श्लोकांमध्ये या प्रश्नाचं उत्तर देतील. कशा पद्धतीने इंद्रिय नियंत्रण करतो. तर हा श्लोक आपण बघूया. यदा संहरते चायम कुर्मो अंगानीव सर्वशा इंद्रियानी इंद्रियार्थेभ्यस
तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. सगळ्या श्लोकामध्ये हे प्रज्ञा प्रज्ञा शब्द येतोय बघा, कारण प्रश्न प्रज्ञा स्थितप्रज्ञ व्यक्तीबद्दल आहे म्हणून. तर इंद्रिय नियंत्रणाबद्दल भगवंतांनी स्पष्टीकरण देताना एक उदाहरण वापरलं हे समजावून सांगण्यासाठी. तर ते उदाहरण आहे कासवाचं. की कासव काय असं सगळ्यांना माहिती आहे, कासवाला पाठीवरती खूप कठीण कवच असतं आणि त्याचे पाय आणि जे डोकं आहे, तो कासव काय करतो की समजा जेव्हा त्याला काही खायचं किंवा काही काम आहे पोहायचं असेल, तेव्हा त्याचे पाय बाहेर काढणार आणि डोकं बाहेर काढणार. परंतु समजा असं कळलं की समोरून कोणीतरी त्याला काही मारण्याचा प्रयत्न वगैरे करतंय, तर तेव्हा कासव काय करतं की आपल्या सगळ्या अवयवांना त्या ढालीसारख्या कवचामध्ये घेऊन घेतं. तर इथे या कासवाची तुलना या स्थितप्रज्ञ किंवा आत्मसाक्षात्कारी व्यक्तीसोबत केली आहे. ज्या पद्धतीने हा कासव आपल्या इंद्रियांचा उपयोग करतो, तशाच पद्धतीने हा स्थितप्रज्ञ व्यक्ती पण करतो. इंद्रिय आणि इंद्रियात दिसतो. तर काय की जेव्हा अधार्मिक गोष्टी असतील किंवा आध्यात्मिक मार्गापासून दूर घेऊन जाणाऱ्या काही प्रसंग असतील, तर या प्रसंगामध्ये हा आत्मसाक्षात्कारी व्यक्ती काय करतो की आपल्या इंद्रियांना आपल्या कवचामध्ये घेऊन घेतो. कवचामध्ये घेऊन घेण्याचा अर्थ काय आहे की अशा गोष्टींनी प्रादुर्भाव आपल्या इंद्रियांवरती होऊ देत नाही. समजा थोडक्यात उदाहरण झाले, समजा मोबाईलवरती आपण युट्यूब बघतो, तर कधी कधी काही पण व्हिडिओ मध्येच येतात. तर अशा वेळेस असा व्यक्ती काय करेल, म्हणजे हे उदाहरण या व्यक्तीसाठी लागू नाही पडणार, ते अशा लोक युट्यूब बघणारच नाहीत, पण फक्त स्पष्टीकरणासाठी सांगतोय की असा व्यक्ती काय करेल की असा व्हिडिओ आला की लगेच त्याला त्या व्हिडिओला समोर सरकवेल आणि जो भक्तीचा किंवा आध्यात्मिक काही व्हिडिओ असतील तो बघेल किंवा एखादा क्लास ऐकेल. कारण काय, त्याला माहिती आहे की माझ्या आध्यात्मिक प्रगतीसाठी कुठली गोष्ट अनुकूल आहे आणि कुठली गोष्ट प्रतिकूल आहे. तर जसं कासव स्वतःच्या आत्मरक्षणासाठी इंद्रियांना परिस्थितीनुसार वापरतो, तसंच आत्मसाक्षात्कारी व्यक्ती पण इंद्रियांचा उपयोग करतो. तर इथे किम आसीत म्हणजे आसीतचा सरळ सरळ अर्थ बसणे आहे. कसा बसतो म्हणजे इंद्रिय निग्रह कसा करतो, इंद्रियांना बसवणे किंवा इंद्रियांना कंट्रोल करणे. तर तुलना भगवंतांनी कासवासोबत केली आहे. आपण आता चर्चा केली, कासव गरजेनुसार इंद्रियांचा उपयोग करतो, तसा हा व्यक्ती पण समोरचं वातावरण अनुकूल आहे का प्रतिकूल आहे त्यानुसार आपल्या इंद्रियांचा उपयोग करतो. तर याच्यावरती प्रभुपादांनी तात्पर्यामध्ये काही गोष्टी सांगितल्या. आत्मसाक्षात्कारी जीवाची कसोटी आहे की तो आपल्या योजनेप्रमाणे आपल्या इंद्रियांना नियंत्रित करू शकतो. आता हे खूप प्रभुपाद म्हणतात की सामान्यतः जास्तीत जास्त लोक हे इंद्रियांचे सेवक असतात, की इंद्रियांनी इच्छा केली की हा पदार्थ खाणे, तर लोक ते पदार्थ खाणार किंवा हे बघायचं. तर आणि समजा जेव्हा आपण अध्यात्मामध्ये सांगतो किंवा भक्तीमध्ये चर्चा करताना आपण म्हणतो की इंद्रिय नियंत्रण केलं पाहिजे, हे नाही बघितलं पाहिजे, ते नाही खाल्लं पाहिजे, तर मॅक्सिमम लोकांना हे आवडत नाही. कारण कुणालाच शिस्तप्रिय जीवन जगण्याचं कोणालाच आवडत नाही. सगळ्यांना काय स्वैराचारी जीवन जगावं असं वाटतं. जस्ट डू इट म्हणतात ना ते लोक, की जी मनामध्ये इच्छा आली ती इच्छा पूर्ण करा. परंतु केवळ भक्तीच नाही तर कुठल्याही मार्गामध्ये म्हणजे निष्काम कर्म, ज्ञान योग किंवा अष्टांग योग असू द्या, सगळीकडेच इंद्रिय नियंत्रणासाठी सांगितले. तर उलट भक्तीमध्ये तरी इंद्रिय वापरण्यासाठी थोडीफार मुभा देण्यात आली आहे. आता हे ज्ञानयोगी लोक वगैरे किंवा अष्टांग योगी यांचा आहार पण खूप कठीण असतो. केवळ फळं खाऊन राहणार, किंवा ध्रुव महाराजांच्या केसमध्ये आपण बघितले किती कठोर त्यांनी तपस्या केली होती. भक्तीमध्ये कमीत कमी असं तरी नाही, ऍटलिस्ट चांगले प्रसाद घ्यायला अलाउड आहे, म्युझिक पण ऐकायला अलाउड आहे. बाकीच्या मार्गांमध्ये ह्या गोष्टींसाठी पण खूप बंधनं आहेत. तर थोडक्यात स्पष्टीकरण काय आहे की व्यक्तीने इंद्रियांचा स्वामी असलं पाहिजे, म्हणजे इंद्रियांना आपण नियंत्रित केलं पाहिजे, इंद्रियांनी आपल्याला नियंत्रित नाही केलं पाहिजे. कारण काय, मनामध्ये तर आपल्या अनंत जन्मापासून आपण इंद्रिय तृप्ती केली तर इच्छा येणारच आहे, त्याच्यावरती सध्या आपला काही कंट्रोल नाहीये. सध्या आपण कमीत कमी इच्छा आल्या तर इच्छा पूर्ण तरी करू नये, म्हणजे इच्छा येऊ नये असा स्तर येण्यासाठी कदाचित बरीच वर्ष लागतील किंवा जन्म पण लागू शकतात, की नको असलेली इच्छा येणारच नाहीत मनामध्ये. परंतु सध्या अशा इच्छा येऊ शकतात, कारण आपण फक्त सध्या सुरुवात केली आहे. मग ऍटलिस्ट त्या इच्छा
पूर्ण तरी करू नये. कारण कलियुगामध्ये काय, सत्ययुगामध्ये वाईट विचार जरी केले तरी व्यक्तीला त्या कार्यासाठी जबाबदार धरला जायचं. परंतु कलियुगामध्ये हा असा ऍडव्हान्टेज आहे की जोपर्यंत व्यक्ती वाईट कार्य करत नाही तोपर्यंत त्याला त्या कार्यासाठी जबाबदार नाही धरला जात. म्हणजे विचार आला तर काही प्रॉब्लेम नाही. जसं की परीक्षित महाराजांचा एक श्लोक येतो, नानुदृष्टी कलिम सम्राट सारंग इव सारवृत कुशलाने असो सिद्धांती नेत्रानी कृतानी येत. आणि चांगल्या कार्याचा केवळ विचार केला तरी त्याचा लाभ मिळतो. म्हणजे कलियुगामध्ये असं एक ऍडिशनल ऍडव्हान्टेज दिलाय. कारण आपण कधी बघतो ना, जी लोक समाजामध्ये खूप तळागाळाचे असतात तर गव्हर्नमेंट काय करते की त्यांच्यासाठी काही ऍडिशनल फॅसिलिटी करून देतं की ठीक आहे, तुमच्यासाठी ₹1 किलो राईस किंवा ₹2 किलो गहू असे त्यांच्यासाठी बऱ्याच मुभा करून दिल्याचं कारण काय की या लोकांचा स्तर सध्या आर्थिक परिस्थितीने किंवा इतर गोष्टीने चांगला नाहीये. तसंच एक कलियुगामध्ये हे सगळे बिघडलेले लोक आहेत म्हणून थोडंसं यांना कन्सेशन देण्यात आलेलं आहे की कमीत कमी एवढं तरी करा. तर समजा असे विचार येऊ शकतात इंद्रिय तृप्तीचे, कधी पिक्चर बघावासा वाटणे किंवा नॉनव्हेज खाणे किंवा ड्रिंकिंगची ज्यांना आधीची सवय असेल तर असे विचार येऊ शकतात. तर कमीत कमी व्यक्तीने त्या गोष्टी करू तरी नाही, विचार आला तरी चालेल पण ऍटलिस्ट त्या गोष्टी पूर्ण करण्याचा प्रयत्न करू नये. आणि विचार आल्यावरती त्या विचारापासून परावृत्त होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण आता समोर चर्चा येईलच, एखाद्या गोष्टी जर आपण खूप जास्त चिंतन केलं तर ती गोष्ट मग आपल्याला त्याच्यापासून मनाला बाहेर काढणं खूप कठीण होतं. त्याच्यामुळे पहिल्या विचारातच त्या गोष्टीपासून स्वतःला परावृत्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि हे थोडंसं कठीण तर आहेच, पण सगळ्याच मार्गामध्ये केवळ भक्तीच नाही, सगळीकडे हे बेसिक आहे, सगळीकडे करावंच लागणार. ज्ञानयोग, अष्टांग योग, निष्काम कर्म योग. मग जर एखाद्या व्यक्ती, म्हणून लोक बऱ्याचदा काय म्हणतात की नको हे अध्यात्म, आपल्याला साधं जीवन जगायचं. परंतु हे साधं जीवन जगण्यामध्ये रिस्क किती मोठी आहे हे कळालं पाहिजे. पुढे मग आपल्याला काय व्हावं लागेल. तर प्रभुपादांनी इंद्रियांची तुलना विषारी सर्पासोबत केली की जो गारुडी व्यक्ती असतो तो नेहमी या सर्पाला नियंत्रणामध्ये ठेवतो. थोडा जरी तो गाफील झाला तर तो साप लगेच त्याला चावेल. बऱ्याचदा हे गारुडी लोक दात तोडतात, पण समजा जर दात त्याचा तोडलेला नसेल सापाचा, थोडीशी जरी चूक केली तरी तो पटकन चावू शकतो. तसंच हे इंद्रिय आहेत, कधीही आपल्याला वाईट कामामध्ये प्रवृत्त करू शकतात. तर प्रबोधानंद सरस्वती किंवा एका संतांनी ही जी इंद्रियांची तुलना प्रभुपादांनी सापासोबत केली आहे, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की भक्ताची इंद्रिय म्हणजे दात पाडलेल्या सापासारखे आहेत, की जरी असा साप चावला तरी काही त्रास होणार नाही. म्हणजे आपली इंद्रिय पण थोडक्यात सांगायचं तर भक्तिमय कार्यामध्ये जर आपण योजले तर यांना आपण या अशा प्रभावापासून स्वतःला वाचू शकतो. नंतर प्रभुपाद काय म्हणतात, कृष्ण भावना भावित व्यक्तीच्या इंद्रिये भगवंतांच्या सेवेसाठीच उपयोगात आणली जातात नाही तर ती आवरली जातात. एकतर भगवंतांच्या सेवेत ठेवा किंवा कंट्रोलमध्ये ठेवा. परंतु कसं आहे, जीवाचा स्वभाव आहे काही ना काही कार्य करत राहणं. आता समजा जसं की लहान मुलं असतात, त्याला तुम्ही किती जरी म्हटलं अरे शांत बस, तर तो काही ना काही करणारच, कुठेतरी हात लावणार, काहीतरी खेळ तोडणार. कारण लहान मुलांना काहीच न करता बसणं शक्य नाही. तसंच हे आपलं मन आहे, कुठलंच कार्य न करता राहणं कोणाला शक्य नाही. त्याच्यामुळे आपण काय केलं पाहिजे की जसं की बऱ्याचदा आपण चर्चा केली, तर कार्य केवळ भक्तिमय कार्याने त्यांची बदली करायची. जशी खाण्याची इच्छा आहे तर प्रसाद खाल्ला पाहिजे, बघण्याची इच्छा आहे तर भक्तिमय चित्रपट किंवा भक्तीच्या गोष्टी बघितल्या पाहिजे, फिरण्याची इच्छा आहे तर धामाला गेलं पाहिजे. कारण खूपच जास्त कंट्रोलमध्ये जर इंद्रिय ठेवले तर एक दिवस असा येतो की व्यक्ती सगळं सोडून देतो. त्याच्यामुळे आवश्यक तितका इंद्रिय उपयोग पण करावा लागेल. आपला मार्ग हा ज्ञान मार्ग नाहीये. आपल्या संतुष्टीकरता इंद्रियांचा उपयोग न करता आपली इंद्रिय सदैव भगवत सेवेमध्ये कशी संलग्न करावी हे या ठिकाणी दर्शवण्यात आले आहे. शास्त्रीय निर्देशांचे पालन करून इंद्रिय नियंत्रणाशिवाय कुठल्याही आध्यात्मिक मार्गात प्रगती अशक्य आहे.
सगळीकडेच हे नियम आहेत, केवळ भक्तीमध्ये नाही. उलट भक्ती थोडी इतर मार्गांपेक्षा सोपी आहे, कारण इंद्रियांना आपण भक्तिमय गोष्टीत लावू शकतो. इतर मार्गामध्ये तर समजा हे अष्टांग योगी आहे, अष्टांग योगीला घर सोडून जंगलात राहावं जातं, तिथलेच फळं खायचे, 100% ब्रह्मचर्य पालन करायचं, ऊन वारा पाऊस जे काय आहे ते सहन करायचं. भक्तीमध्ये कमीत कमी असं तरी इतकं कठीण तरी नाहीये. पण का आपल्याला बाकीच्या मार्गाची पण थोडी माहिती असली पाहिजे, कारण बाकीच्या मार्गाची माहिती असल्यावर मग आपल्याला कळेल की अरे भक्ती सोपी आहे, नाही तर असं वाटेल की भक्तीमध्ये खूप काही कठीण सांगितलंय. इव्हन सकाम कर्मवाल्या व्यक्तीला पण इंद्रिय नियंत्रण करावं लागतं. त्याला यज्ञ वगैरे जे काही तपस्या, समजा लोकांना स्वर्गात जायचं तर स्वर्गासाठी पण सांगितले की चातुर्मासामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे उपवास करायचे, काय काय व्रत करायचे. तर उपवास व्रत करण्यासाठी इंद्रियावर नियंत्रण ठेवावंच लागतं. किंवा भौतिक क्षेत्रामध्ये पण एखाद्या खेळाडूला किंवा विद्यार्थ्याला जर यशस्वी व्हायचं असेल तर त्याला इंद्रिय नियंत्रण करावंच लागतं. जसं की समजा टीव्ही बघावं असं एखाद्या विद्यार्थ्याला वाटत असेल, परंतु जर एक्झाम आहे तर त्याला ते सोडून द्यावं लागेल. किती जरी महत्वाचा मॅच असला तरी त्याला तो जर मॅच बघत बसला तर कसा पास होणार. तर हे सगळीकडेच आहे, फक्त भक्तीमध्ये आहे असं नाहीये. तर या श्लोकामध्ये आपण कशाची चर्चा करतो आता, इथून 63 नंबरच्या श्लोकापर्यंत इंद्रिय निग्रहणाबद्दल, की हा स्थितप्रज्ञ व्यक्ती इंद्रियांना कसं नियंत्रणात ठेवतो. तर इथे भगवंतांनी कासवाचं उदाहरण देऊन स्पष्टीकरण दिलं की अनुकूल कार्यामध्ये इंद्रियांना योजलं जातं आणि प्रतिकूल कार्यापासून इंद्रियांना परावृत्त केलं जातं. आता याच प्रश्नाच्या उत्तर देताना भगवंतांनी थोडासा विषय अधिक स्पष्ट केलाय समोरच्या काही श्लोकांमधून. श्लोक नंबर 59 मध्ये कृष्ण म्हणतात, विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिना रसोवर्जम रसोपियस्य परम दृष्ट्वा निवर्तते. तर कोणी काय म्हणेल की समजा एखाद्या व्यक्तीने उपवास केला, विषया विनिवर्तन्ते निराहार, निराहार म्हणजे सरळ अर्थ घेतला तर न आहार घेणे असा पण होतो. जर समजा आपण जेवण नाही केलं तर इंद्रिय कसे शिथिल पडतात. समजा तुम्ही जर पांडव निर्जल एकादशी केली असेल तर त्या दिवशी काहीच विचार येत नाही मनामध्ये, नको असलेल्या गोष्टी कराव्या पण वाटत नाहीत, बघाव्या पण वाटत नाहीत, कारण सगळं चेतना आपली त्या अन्नामध्ये असते. कसा तरी दिवस काढायचा असा विचार येतो मनामध्ये, वाईट जास्त विचार येत नाहीत. परंतु असं नाही की सगळे आपल्या सुप्त इच्छा निघून गेल्यात, कारण या आज इंद्रिय कमजोर पडल्यामुळे त्या इच्छा येत नाहीत, परंतु उद्या जेवण केल्यावरती पुन्हा त्या इच्छा परत येतात. किंवा प्रभुपाद तात्पर्यामध्ये रुग्णाचं उदाहरण देतात की बऱ्याचदा रुग्णाला डॉक्टर काय म्हणतात की कावीळ आहे तर तळलेले पदार्थ खाऊ नका, किंवा डायबिटीस आहे तर साखरे गोड पदार्थ खाऊ नका. तर जबरदस्ती एखाद्या वेळेस पेशंट काय करतो की ठीक आहे बाबा डॉक्टर सांगतोय म्हणून मी हे खाणार नाही, परंतु त्याचा अर्थ असा होत नाही की त्याच्या मनातले ते पदार्थ खाण्याची इच्छाच निघून जातात. जर डॉक्टर म्हटली की अरे तुम्ही खाऊ शकता, आता तुमचा आजार ठीक झाला, तर व्यक्ती लगेच खायला सुरुवात करेल. परंतु भगवंत काय म्हणतात की हा अशा पद्धतीचा जो कृत्रिम नियंत्रण आहे हे जास्त वेळ टिकत नाही. मग इंद्रियांना खंबीरपणे किंवा जास्त काळासाठी नियंत्रित करण्यासाठी काय केलं पाहिजे, रसवर्जम रसोपियस्य परम दृष्ट्वा निवर्तते. की आपल्याला, जसे मी तुम्हाला बऱ्याचदा एक उदाहरण देतो की एखादा मुलगा जर घरामध्ये माती खात असेल, त्याची माती खाण्याची सवय जर सोडवायची असेल तर त्याला आपण चॉकलेट दिले पाहिजे, म्हणजे त्याला मातीपेक्षा काहीतरी चविष्ट गोष्ट मिळाली तो आपोआप माती सोडून देईल. तसंच व्यक्ती इंद्रिय तृप्ती का करतो, कारण त्याला आनंदाची अनुभूती करण्याची इच्छा आहे, काही बघून, काही चाखून किंवा स्पर्श करून. तर या निम्न स्तरावरच्या आनंदापेक्षा जर भगवत सेवेने किंवा भगवत अनुभवाने किंवा भक्तीच्या मार्गाने जर आपण इंद्रियांना उच्च स्तरावरचा आनंद दिला तर आपोआपच ह्या निम्न स्तरावरच्या इच्छा निघून जातील. म्हणजे इथं कसं आहे, दोन पद्धतीने इंद्रिय नियंत्रण करता येतं, एक तर पेशंट सारखं जबरदस्ती आणि एक तर निरोगी व्यक्ती सारखं. निरोगी व्यक्ती सारखं तर पेशंट सारखं हे कंट्रोल जास्त दिवस नाही राहत, कारण परत त्या इच्छा येतात. परंतु निरोगी व्यक्ती म्हणजे कोण, की ज्या व्यक्तीचा ह्या भौतिक इच्छांचा आजार निघून गेला किंवा त्याला
दिव्य आनंदाची अनुभूती भक्तीमध्ये होते. जसं म्हणतात की कृष्ण नामे हे आनंद सिंधू आस्वादन, ब्रह्मानंद तारा आगे खातो द कसम. भगवंतांचे जसे आपल्याकडे एक हे पण गीत पण प्रसिद्ध आहे, केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा, आणि या या आशयाचे बरेच अभंग पण आहेत. याचा अर्थ असा होत नाही की फक्त ही काल्पनिक गोष्ट नाही, आचार्यांनी जे तुकाराम महाराजांनी यांनी सांगितले, खरंच भगवंतांच्या नामामध्ये गोडी आहे, परंतु सध्या आपल्याला त्याची अनुभूती होत नाहीये. परंतु जरी व्यक्ती त्या स्तरापर्यंत गेला आणि त्याला भगवंतांच्या नामाची रुची कळाली, तर मग आपोआपच त्याला हे पिक्चरचे गाणे किंवा पिक्चर बघणे या गोष्टीमधून तो आपोआपच विरक्त होतो. तर इथे कृष्णांनी आधी तर 58 मध्ये सांगितले की कसा नियंत्रण करावं अनुकूल प्रतिकूल, 59 मध्ये सांगितले की अर्जुन, परंतु याच्यापेक्षा चांगला मार्ग हा आहे की तुम्ही उच्च रसाची प्राप्ती करा किंवा उच्च आनंदाची प्राप्ती करा, की ज्याच्याद्वारे आपोआपच ह्या खालच्या स्तरावरच्या इच्छा निघून जातील. नंतर प्रभुपाद तात्पर्य सांगतात की बंधने ही नवख्या लोकांसाठी आहेत, पण जेव्हा कृष्ण सौंदर्याचा अनुभव होतो, जसं आपण चर्चा केली केशवा माधवा किंवा भगवंतांचं रूप आहे किंवा त्यांचा प्रसाद आहे, प्रसाद तर सगळ्यांनाच लगेच समजतो, तेव्हा आपोआप सगळ्या भौतिक इच्छा संपून जातात. कारण याच्या संदर्भामध्ये आपण आधी पण एक श्लोक बघितला होता भागवतामधून, वासुदेवे भगवती भक्ती योग प्रयोजित जनयती आशु वैराग्यम ज्ञानम च तद अहेतुकम. तर भगवंतांची भक्ती केल्यावर वैराग्य आपोआपच निर्माण होतं. तर वैराग्य म्हणजे हे संन्यासी ब्रह्मचारी होणं ते वैराग्य नाही. इथे वैराग्य म्हणजे ह्या भौतिक इच्छा आपोआपच व्यक्तीच्या दूर होतात. इस्कॉनमध्ये पण बघण्यात आले की बऱ्याच लोकांची व्यसनं वगैरे सुटली किंवा नको असलेल्या सवयी निघून गेल्या. तर हा एक भक्तीचा प्रभाव आहे. आणखीन मला वाटतं 11व्या स्कंधामध्ये पण एक श्लोक येतो, तुष्टी पुष्टी क्षुद अपायोनुघासम भक्ती परेशानुभो विरक्तीर अन्यत्र चैषा त्रिक एक काल प्रपद्य मानस यथाश्नुतस्युस तुष्टी पुष्टी क्षुद अपायोनुघासम. म्हणजे जेव्हा व्यक्ती जेवण करतो, तर जेवण करताना काय होतं, तुष्टी तुष्टी म्हणजे काय, त्याला एक आनंदाची अनुभूती होते की जेव्हा आपल्याला खूप भूक लागते आणि तेव्हा आपण जेवण करतो, तर पहिला घास घेतल्याबरोबर एक आनंदाची अनुभव व्हायला सुरुवात होते. आणि पुष्टी म्हणजे काय की तो जे अन्न आहे त्याच्या शरीराचं संवर्धन पण करणार आहे किंवा शरीराला शक्ती द्यायला पण सुरुवात होते. आणि शुद्ध अपाय अनुघासम, अनुघास म्हणजे प्रत्येक घासामध्ये काय होतं, शुद्ध अपाय म्हणजे काय, त्याची भूक पण निघून जाते. असं होत नाही की आनंद पहिल्या घासाला मिळतो, भूक 10व्या घासाला निघून जाते, असं नाही. पहिल्या घासापासूनच सुरुवात होते. तसं भक्तीमध्ये काय, भक्ती पर ईशा अनुभव विरक्ती चैत्य अन्य त्रिक एक काल, म्हणजे भगवंतांची भक्ती, भगवंताची अनुभूती आणि विरक्ती, भौतिक गोष्टीपासून विरक्ती, या भक्तीमध्ये सुरुवातीलाच व्यक्तीमध्ये यायला सुरुवात होतात. तर हे या श्लोकामध्ये भगवंतांनी इंद्रिय तृप्तीसाठी सोपा मार्ग सांगितलाय. तर जेव्हा एखादा खऱ्या अर्थाने कृष्ण भावना भावित होतो, तेव्हा त्याची आपोआपच अशा निरर्थक गोष्टीमधील गोडी कमी होते. कदाचित तुम्ही तुमच्यापैकी काही जणांनी आपल्या आयुष्यामध्ये अनुभवलं असेल की तुम्हाला काही काही गोष्टी सोडून द्यायला थोडीशी भक्ती मध्ये आल्यापासून मदत झाली. तर याच्यामध्ये आपण धनुर्धरचं पण उदाहरण खूप प्रसिद्ध आहे या श्लोकाच्या संदर्भामध्ये. तुम्हाला आठवत असेल, धनुर्धर ज्या एका स्त्रीला आसक्त होता, तेव्हा रामानुचार्यांनी विचारले की तुला याच्यामध्ये असं काय दिसतं की तू भगवंतांची महोत्सवामध्ये भाग घेत नाही, हिच्याकडेच बघतोय. तेव्हा धनुर्धर बोलला की मला हिचे डोळे खूप सुंदर वाटतात. तेव्हा रामानुचार्य म्हटले की हिच्या डोळ्यापेक्षा जर मी सुंदर डोळे तुला दाखवले तर तू ही आसक्ती सोडून देशील का? तर धनुर्धर म्हणतो शक्यच नाही, हिच्यापेक्षा सुंदर डोळे असू शकत नाहीत. तर मग रामानुचार्य धनुर्धरला रंगनाथ स्वामीच्या समोर घेऊन जातात आणि रंगनाथजींना प्रार्थना करतात की तुमच्या डोळ्याचं सौंदर्य या धनुर्धरला दाखवा म्हणून. नाहीतर आपण दररोजच भगवंतांचं दर्शन घेतो, परंतु आपल्याला त्या सौंदर्याची अनुभूती होत नाही. तर याच्यासाठी गुरुचा किंवा महान वैष्णवांचा आशीर्वाद पण लागतो या गोष्टी समजायला. कारण ते रंगनाथने, त्या धनुर्धरने रंगनाथजींना किती वेळेस बघितलं असेल, असं नाही की आज पहिल्यांदा तो मंदिरात गेला होता. परंतु रामानुजाचार्यांच्या प्रार्थनेमुळे भगवंतांनी त्याला आपल्या डोळ्यांचं सौंदर्य दाखवलंय. श्रीमद भागवतामध्ये पण एक श्लोक येतो,
हासं हरे अवनताखिल लोक तीव्र शोकाशु सागर विशोषणम अत्युदारम सम्मोहनाय रचितं निजमाययास्य भ्रूमंडलम मुनिकृते मकर ध्वजस्य. की भगवंतांचं हास्य आणि भगवंतांच्या भुवया बघितल्यावरती काय परिणाम होतो हा श्लोक सांगतो. जर भगवंतांच्या हास्य व्यक्तीने बघितलं आणि त्या हास्याचं सौंदर्य समजलं तर आनंद जन्मापासून त्याने दुःख भोगल्यामुळे जे अश्रू ढाळले असतील, आता आपण 84 लक्ष योनीतून प्रवास करत करत मनुष्य झालो, तर प्रत्येक योनीमध्ये जीवात्म्याला काही ना काही त्रास होते. कुत्रा असेल तर कोणी काही मारणार, कोणी काही बोलणार. तर त्या दुःखाचे जे अश्रू आहेत, असे आचार्य सांगतात की इतक्या जन्माचे दुःख भोगलेले अश्रू जर जमा केले तर एक सागर भरेल. इतके दुःखाश्रू सागरम, या अश्रूंचा सागर होईल. परंतु जेव्हा व्यक्ती भगवंतांचे हास्य बघतो तेव्हा हा दुःखाच्या अश्रूचा सागर संपुष्टात येतो किंवा त्याचं बाष्पीभवन होतं किंवा तो निघून जातो. आणि दुसरा या श्लोकाचा उर्वरित भाग काय सांगतो, सम्मोहनाय रचितम निजमाय यास्या भ्रूमंडलम मुनिकृते मकर ध्वजस्य. असं म्हटलं जातं की आता मला संदर्भ आठवत नाही, स्त्रियांच्या भुवयामधून कामदेव कामाचे बाण मारतात. मला हे आधी माहिती नव्हतं, पण नंतर मी लेक्चर ऐकल्यावरती मला थोडंसं डाऊट आलं की अरे हे लोक ब्युटी पार्लर मध्ये जाऊन काहीतरी करतात बघा भुवयाला. मला वाटतं त्याला प्लेकिंग का काहीतरी असं ते म्हणतात. आणि त्याच्यामध्ये सगळे लोक छोट्या छोट्या भुवया करतात आणि त्याचा आकार बाणासारखा करतात, कारण की छोट्या आणि बाणाकार असणाऱ्या भुवयांना सुंदर भुवया मानलं जातं. तर याचं प्रयोजन काय की म्हणजे याच्या मागची फिलॉसॉफी आहे की व्यक्तीला आकर्षित करणे, आणि कामदेव या भुवयांचा उपयोग करून आकर्षित करतो. तर ज्या ह्या स्वर्गीय अप्सरा वगैरे असतात यांच्या भुवया नैसर्गिक पद्धतीनेच अशा असतात. जसं म्हणतात ना की केवळ डोळ्याच्या हालचालीने पण दुसऱ्या व्यक्तीचं मन दूषित होऊ शकतं. तर हे स्त्रियांच्या किंवा या अप्सरांच्या भुवयांची शक्ती आहे. परंतु जर जे मुनी लोक असतात, खास करून जे संन्यास आश्रमामध्ये वगैरे आहेत, त्या लोकांनी काय केलं पाहिजे की भगवंतांच्या भुवयांकडे बघितलं पाहिजे. सम्मोहनाय रचितम निजमाययास्य भ्रूमंडलम मुनिकृते मकर ध्वजस्य. जे मकरध्वज भगवंत आहेत त्यांच्या भुवयांना या मुनी लोकांनी बघावं, नाहीतर त्यांना या अप्सरांच्या किंवा स्त्रियांच्या भुवयांनी प्रभावित होऊ शकतात. हे तुम्हाला भुवयांबद्दलच्या आधी तुम्ही कधी ऐकलं होतं का? पण लोक ब्युटी पार्लर मध्ये जाऊन भुवयाला प्लेकिंगच करतात ना. अरे तुमच्यापैकी कोणी तुम्हाला ब्युटी पार्लर माहिती नाही वाटत. तर ठीक आहे, हे असं आहे याच्यामध्ये भुवयांचं सौंदर्य किंवा कामदेवाचा प्रभाव याच्यातून असा मानला जातो. तर आपला विषय काय आहे की भगवंतांचं हास्य, भगवंतांच्या भुवया, त्यांचं रूप हे जर बघितलं तर आपल्याला बऱ्याचदा उदाहरण स्त्री पुरुष आकर्षणाचे दिले जातात शास्त्रामध्ये. कारण की सगळ्यांनाच माहिती आहे की सगळ्यात अडथळा आणणारी गोष्ट किंवा सगळ्यात प्रभावी इंद्रिय आकर्षित करणारं साधन म्हणजे हे आकर्षण आहे. त्याच्यामुळे याच जास्त उदाहरण दिलं जातं. जेवणाचं किंवा जेवणाचं म्हणा किंवा आणखीन काय एखाद्या ध्वनीचं जास्त उदाहरण दिलं जात नाही, कारण बऱ्याचदा लोकांना जेवणाने कोण जास्त इतकं प्रभावित होणार आहे. तर मग या धनुर्धरला रामानुजाचार्यांच्या प्रभावाने रंगनाथ स्वामी आपल्या डोळ्याचं सौंदर्य दाखवतात. तर मग धनुर्धर तेव्हापासून रामानुजाचार्यांचा शिष्य होतो आणि मग रामानुजाचार्य धनुर्धर त्या मुलीसोबत लग्न पण करून देतात. तिचं नाव मला वाटतं हेमांगी असतं, हेमांगी. नंतर हे दोघं खूप महान भक्त बनतात. तर सांगण्याचं तात्पर्य काय आहे, उच्च स्तरावरच्या आनंदाची जर अनुभूती केली तर निम्न स्तरावरच्या गोष्टी सोडायला सोपं जातं. हे झालं श्लोक नंबर 59. श्लोक नंबर 60 मध्ये हाच विषय भगवंत थोडासा आणखीन स्पष्ट करतायत इंद्रिय नियंत्रणाचा. एका पहिल्या श्लोकात सांगितले एक अस्वासारखं असलं पाहिजे, दुसऱ्या श्लोकात सांगितले जर उच्च आनंद असेल तर ह्या गोष्टी सोडायला सोपं पडतं. आता समजा जर असं जर नाही केलं, समजा एखाद्या व्यक्तीने उच्च आनंद नाही प्राप्त केला आणि इंद्रियांना जर नियंत्रित नाही केलं
तर मग त्याचं काय होतं, त्याच्याबद्दल या 60 नंबरचा श्लोक आहे. यतोहि अपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चित इंद्रियानि प्रमाथीनि हरंती प्रसभम मन, की इंद्रिय इतकी प्रबळ आहेत की इंद्रियानि प्रमाथीनि हरंती प्रसभम, की जबरदस्तीने व्यक्तीला हे इंद्रिय ओढून घेऊन जातील. आणि कोणाची इंद्रिय? सामान्य व्यक्तीचे इंद्रिय तर घेऊन जाते, त्याच्यामध्ये काही मोठी गोष्ट नाहीये. पुरुषस्य विपश्चित, जो विवेकपूर्ण व्यक्ती आहे की जो अध्यात्मामध्ये प्रगती करण्याचा प्रयत्न करतो, अशा व्यक्तीला पण हे इंद्रिय त्रास देतात. सामान्य लोकांना तर समजतच नाही की त्यांच्या काही चुका होत आहेत, कारण की त्यांना वाटतं याच्यामध्ये काय चुकीचं आहे. म्हणजे आता लोकांना जर आपण म्हटलं की पिक्चर बघणं किंवा ह्या अशा गोष्टी बघणं चुकीचं आहे, तर किती लोकांना पटेल? ते त्यांना वाटतं की बरोबर आहे. परंतु जे भक्तीमध्ये प्रगती करणारी लोक आहेत त्यांना पण काही वर्षानंतर समजा साधना कमी झाली तर परत ते पहिले गाणे आठवतात किंवा ते पिक्चर बघण्याची इच्छा होते, किंवा कोणाची काही कॉलेजमध्ये गर्लफ्रेंड असेल तर त्याला तेव्हाचे विचार त्रास देतात. मग इकडे नंतर भक्तीमध्ये खूप कठीण त्याला समस्येतून जावं लागतं. तर हे आहे, हे मान्य करावं लागेल. तर चांगल्या असं नाही की साधारण व्यक्ती, चांगल्या व्यक्तीला पण हे इंद्रिय ओढून घेऊन जातात. जसं की मी तुम्हाला आपण जव्हारमध्ये जैमिनी मुनींची चर्चा केली होती. जैमिनी मुनींना व्यासदेव सांगत होते की अरे अशा या इंद्रिय आकर्षणापासून बचवून राहिलं पाहिजे. तेव्हा जैमिनी ऋषी बोलले की अरे आपल्याला काही प्रभाव नाही पडणार, आपण तर संन्यासी आहोत. तेव्हा रात्री त्यांच्याकडे व्यासदेव एका स्त्रीचं रूप घेऊन येतात आणि जैमिनी ऋषी त्या स्त्रीला म्हणतात, तिच्या स्त्रीला लग्न करण्यासाठी पण विनंती करतात. तेव्हा व्यासदेव सांगतात की व्यासदेव आपल्या खऱ्या रूपामध्ये येतात आणि तेव्हा जैमिनी ऋषी स्वीकार करतात की खरंच हे खूप कठीण आहे. तर प्रभुपादांनी मागच्या 2 श्लोकाच्या तात्पर्याच्या श्लोकाचं जे तात्पर्य आहे त्यालाच आधारित तात्पर्य या श्लोकामध्ये दिलंय की परंतु त्यांच्या दृढ प्रयत्नानेही त्यांच्यातील सर्वात श्रेष्ठ असा व्यक्ती क्षुब्ध मनामुळे भौतिक इंद्रिय उपभोगाला कधी कधी बळी पडतो. तर उदाहरण त्यांनी दिलं विश्वामित्राचं. विश्वामित्र मुनींची पण आपण चर्चा केली की विश्वामित्र मुनींना पण कसं त्रास झाला एवढे इतके तपस्या करून पण. म्हणून पूर्णपणे कृष्ण भावनाभावी झाल्याशिवाय मन आणि इंद्रियाला नियंत्रित करणे अत्यंत कठीण आहे. तुम्हाला मी आधी सांगितलं असेल, प्रभुपादांना एक त्यांचे भक्त बोलले की प्रभुपाद मला असं वाटते की माझ्या मनातले इंद्रिय तृप्तीचे सगळे विचार निघून गेले. तर प्रभुपाद बोलले तू डॉक्टरकडे जाऊन ये, एकतर तू वेडा झाला असशील किंवा तू खोटं बोलत असशील. प्रभुपाद म्हटले की जसं गीतेमध्येच एक श्लोक येतो समोर, प्राक शरीर विमोक्षणात. प्राक शरीर, प्राक म्हणजे सोडून देणे, जोपर्यंत मृत्यू होत नाही तोपर्यंत हे विचार येणारच आहेत किंवा मुक्त होईपर्यंत. तर त्याच्यामुळे माझ्या मनात काय विचार आले म्हणून डिप्रेस होण्याची गरज नाही किंवा ओव्हर कॉन्फिडंट पण नाही झालं पाहिजे. तर हे असे विचार येऊ शकतात, त्याच्यामुळे आपल्याला नेहमीच प्रयत्न करावा. बऱ्याचदा काय होतं भक्तीमध्ये लोक या संघर्षालाच कंटाळून जातात. सुरुवातीला भक्ती खूप चांगली आहे वाटते, कीर्तन चांगले, प्रसाद चांगले, यात्रा चांगली आहे, पण जसा जसा वेळ जातो तसं हा संघर्ष खूप कठीण वाटायला लागतो. अरे वा, आणि वाटतं नको ते आधीच जीवन चांगलं आहे. जसं इंग्लिशमध्ये म्हणतात ना, इग्नोरन्स इज ब्लिस, की अज्ञान हे आनंददायक आहे. मतलब लोकांना अज्ञानात जावं असं वाटतं. पण आता जर आपल्याला आध्यात्मिक प्रगती करायची तर थोडीशी किंमत तर मोजावीच लागेल. तर याच्याच विरुद्ध यमुनाचार्यांचं उदाहरण दिलं. यमुनाचार्य हे रामानुजाचार्यांचे गुरु होते. यमुनाचार्यांची लाईफ स्टोरी पण खूप छान आहे. तर यमुनाचार्यांचा हा श्लोक प्रभुपादांनी पान नंबर 109 वरती दिला आहे, यदावधी मम चेत कृष्ण पदारविंदे. तर या श्लोकामध्ये यमुनाचार्य काय सांगतात की माझं मन आता भगवंतांच्या चरणावरती एकाग्र झालंय. तर आणि याच्यामध्ये मला नवीन नवीन रसांची अनुभूती होते. आणि असं होत असताना जेव्हा पण माझ्या मनामध्ये स्त्रियांबद्दलचा विचार येतो तेव्हा माझे मन विकाराने भरून येते आणि मी त्या विचारावरती थुंकतो. हे तुकाराम महाराजांचा पण असा एक अभंग आहे वाटतं, मला आठवत नाही पण काय आहे तो, नको तो ना संग यापेक्षा आंधळा बराच मी, असा एक काहीतरी अभंग आहे. तर
इथे यमुनाचार्यांच्या या श्लोकावरून आपल्याला एक गोष्ट समजून येते की उच्च स्तरापर्यंत पण असे विचार येऊ शकतात, फक्त त्याच्यावरती ऍक्ट केलं नाही पाहिजे. आणि जर व्यक्तीला खरंच अध्यात्मामध्ये प्रगती झाली तर त्याला आध्यात्मिक आनंद इतका मिळेल की अशा गोष्टीपासून तो आपोआपच, जसे यमुनाचार्य म्हणतात त्या पद्धतीने तो आपोआपच परावृत्त होऊन जाईल. नंतर प्रभुपादांनी कसा इंद्रियांना नियंत्रित करण्यासाठी सगळे इंद्रिय भगवंतांच्या सेवेमध्ये योजले पाहिजे याच्यासाठी अमरीश महाराजांचं उदाहरण दिलंय. आणि ते अमरीश महाराजांचं उदाहरण पुढच्या श्लोकाच्या तात्पर्यात भगवान प्रभुपादांनी स्पष्ट केलंय. तर असा व्यक्ती दुर्मिळ असतो, कारण किती लोकांना प्रवाहाच्या विरुद्ध पोहावंसं वाटतं. खूप कठीण आहे. साधनेच्या स्तरावर इंद्रिय नियंत्रण खूप कठीण असते. नेहमी सतर्क राहावे लागते, कारण मोठ्या मोठ्या ज्ञानी लोकांची पण इंद्रिय विचलित होऊ शकतात. विश्वामित्र मुनी, जैमिनी ऋषी किंवा अशी अनेक उदाहरणं आहेत. जर तुम्ही कधी टीव्ही सिरियल बघितली असाल तर नेहमी एकच गोष्ट दाखवायची, कुठला तरी साधू तपस्या करतो आणि इंद्रिय त्यांची तपस्या भंग करण्यासाठी अप्सरेला पाठवतात. असं कितीतरी साधूंच्या प्रसंगामध्ये असं आहे. तर हे चॅलेंज आहे, एकतर आपल्याला मान्य करावं लागेल आणि हताश नाही झालं पाहिजे. हळूहळू प्रगती करत करत कधीतरी व्यक्ती या स्तरापर्यंत येईल. हे आपण अमरीश महाराजांचं उदाहरण पण बघितलं. तर हाच विचार समोर चालू आहे इंद्रिय नियंत्रणाचा. तर 61 नंबर या श्लोकामध्ये भगवंत सांगतात की सगळ्या लोकांसाठी, सगळ्या मार्गासाठी इंद्रिय नियंत्रण करण्यासाठी काय करावं लागेल. तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परः वशे हि यस्य इंद्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. स्थितप्रज्ञ व्यक्तीची चर्चा चालू आहे म्हणून प्रज्ञा प्रतिष्ठिता असं म्हटलंय. तर तानि सर्वाणि संयम्य, तर या व्यक्तीने काय केलं पाहिजे, सर्वांनी म्हणजे सगळ्या, तानी म्हणजे इंद्रियांना संयमित केलं पाहिजे. आणि मग कोणावरती योजलं पाहिजे, युक्त आसीत मतपरः. मत म्हणजे कृष्ण स्वतःला म्हणतात, माझ्यावरती. तर इथून आपल्याला ही गोष्ट समजून पडते की सगळ्याच मार्गामध्ये यश मिळवण्यासाठी भक्तीची गरज आहे. केवळ भक्तीमध्येच नाही, अष्टांग योग, ज्ञान योग, निष्काम कर्मयोग किंवा इतर कुठलाही योग असू द्या, याच्यावरती एक श्लोक खूप प्रसिद्ध आहे. तपस्विनो दान परा यशस्विनो मनस्विनो मंत्रविदा सुमंगला क्षेमं न विंदन्ति विना दर्पणम तस्मै सुभद्र सर्वसे नमो नमः. शुकदेव गोस्वामी दुसऱ्या स्कंदामध्ये हा श्लोक बोलतात. किंवा असाच एक श्लोक 6व्या अध्यायामध्ये पण येईल, आपण आधी अभ्यास केला होता. तिथे पण सांगतात की माझ्यावरती इंद्रियांना त्याला युक्त करावं लागेल, अष्टांग योगीला. तर सगळ्याच मार्गामध्ये भगवंतांचं ध्यान, भगवंतांवरती स्मरण हे आवश्यक आहे. आणि ते ध्यान आणि ते स्मरण म्हणजेच भक्ती आहे. आणि या ध्यानाच्या द्वारे, या स्मरणाच्या द्वारेच व्यक्ती इंद्रियांना नियंत्रित करू शकतो. समजा जर एखादा व्यक्ती बोलला की मी भगवंतांना मान्यच करत नाही, भगवंतांचं अस्तित्व नाही, आणि जर त्याने इंद्रिय नियंत्रणाचा प्रयत्न केला तर तो जास्त वेळ अशा इंद्रियांना नियंत्रित नाही करू शकणार. कारण समस्या काय आहे, सगळ्या इंद्रियांचे स्वामी भगवंत आहेत, म्हणून त्यांचं नाव ऋषिकेश आहे. म्हणून स्वामी, जो व्यक्ती स्वामी आहे त्याची उपासना केल्याशिवाय इंद्रियांना नियंत्रित करणं शक्य नाही. तर इथे परत भक्तीची सर्वोच्च स्तर सिद्ध होतो, कारण भक्तीशिवाय सगळ्या कुठल्याच मार्गात व्यक्तीला यश मिळत नाही. जोपर्यंत मनुष्य कृष्ण भावनाभावित होत नाही तोपर्यंत त्याला इंद्रियांना संयमित करणे मुळीच शक्य नाही, सगळीकडे लागू पडतं. याच्यामध्ये प्रभुपाद परत एक उदाहरण देतात या तात्पर्यामध्ये, अमरीश महाराजांचं आणि दुर्वास मुनींचं. ही खूप मोठी कथा आहे 9व्या स्कंदामध्ये. 9व्या स्कंदाच्या पहिल्या 4 अध्यायात, 4थ्या अध्यायात ही कथा येते की दुर्वास मुनी खूप मोठे संन्यासी होते. जवळपास त्यांना 60,000 काहीतरी शिष्य होते. अमरीश महाराज गृहस्थ एक राजा होते. तरी सुद्धा जेव्हा दुर्वास मुनी अमरीश महाराजांवरती विनाकारण रागावतात तेव्हा अमरीश महाराज खूप संयम दाखवतात आणि खूप शांतपणे सगळी परिस्थिती सहन करतात. तर तिथे असं दिसतं की हा व्यक्ती संन्यासी आहे, विरक्त आहे, तरी पण त्याचं इंद्रियावरती नियंत्रण नाही. आणि अमरीश महाराज एक राजा आहेत, सगळा राजोपभोग आहे त्यांच्याकडे, एक गृहस्थ आहे, त्यांना पत्नी आहे, तरी पण अमरीश महाराज आपल्या इंद्रियांवरती नियंत्रण करू शकतात. तर त्यांनी असं का केलं, तर त्याचं स्पष्टीकरण देण्यासाठी प्रभुपादांनी हे श्लोक सांगितलेत खाली. सवय मन कृष्ण पद अरविंदयोर वचांसी वैकुंठ गुणानुवर्णय. की अमरीश महाराजांनी आपल्या शरीराच्या प्रत्येक इंद्रियाला
भगवंतांच्या सेवेमध्ये कसं योजलं होतं. तर ही एक खूप चांगली कथा आहे, कधी तुम्हाला वेळ भेटला तर तुम्ही वाचू शकता. नंतर प्रभुपादांनी केवळ भक्तीनेच इंद्रिय नियंत्रण शक्य आहे. अमरीश महाराजांचं उदाहरण बघितलं आपण. मतपर या शब्दावरती प्रभुपाद म्हणतात. या संदर्भात मतपर हा शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे. मनुष्य कोणत्या प्रकारे मतपर होऊ शकतो हे अमरीश महाराजांच्या जीवनावरून दर्शविण्यात आले आहे. मतपर म्हणजे भगवंतांशी संबंधित किंवा भगवंतांवरती इंद्रियांना योजणे. ते कसं योजायचं ते या श्लोकाचं जर तुम्ही तात्पर्य भाषांतर वाचलं, सवय मन कृष्ण पदार विंद, ते समजून येईल. वल्ली विद्याभूषण पण सांगतात की केवळ भक्तीनेच इंद्रियांना नियंत्रित करणं शक्य आहे. नंतर ज्याप्रमाणे धगधगता अग्नी खोलीमधील सर्व गोष्टी जाळून टाकतो, त्याचप्रमाणे योगाच्या हृदयामध्ये स्थित असणारे भगवान विष्णू सर्व प्रकारची अशुद्ध जाळून टाकतात. अशा संदर्भाचा श्लोक 11व्या स्कंदामध्ये पण आहे की मी अग्नी बनून त्याच्या हृदयातले सगळे कल्मश दूर करतो. योगसूत्र सुद्धा शून्याचे नाही तर श्री विष्णूचे ध्यान करण्यास सांगते. प्रभुपाद हा मुद्दा का सांगतायत? कारण इथं मतपर हा शब्द आलाय. समजा जर कोणी आधुनिक युगामध्ये योगाचे लोक काय म्हणतात की मनामध्ये काहीच विचार आणू नका, शून्यावरती ध्यान करा. तर जे प्रॉपर योग आहे, अष्टांग योग पतंजली मुनींनी दिलेला, तर पतंजली मुनींनी काय सांगितलंय? योगस चित्त वृत्ती निरोध. योगाचा उद्देश काय आहे की चित्ताची वृत्तीला अटकाव घालणे, आणि ते कसं होईल? ईश्वर प्रणिधान, ईश्वरावरती प्रणिधान करणे. तर या सगळ्याच मार्गामध्ये भगवंतांचं ध्यानाची गरज आहे. तर या श्लोकामध्ये आपण काय बघितलं की केवळ कुठल्याही मार्गामध्ये इंद्रिय नियंत्रणासाठी भगवंतांचं ध्यान करावंच लागेल. आता श्लोक नंबर 62, 63, 62 आणि 63 या दोन श्लोकामध्ये याच्या विरुद्ध क्रम सांगितलाय. 62 आणि 63 या श्लोकाला पतनाचा जिना पण म्हटलंय, की व्यक्तीचं पतन कसं हळूहळू होत जातं. त्याच्यावरती हे दोन श्लोक खूप छान आहेत. ध्यायतो विषयान पुंस संगस्तेषुपजायते, संगात संजायते काम, कामात क्रोधोभिजायते. ध्यायतो विषयान पुंस, पुंस म्हणजे व्यक्ती. तो काय करतो? ध्यायतो म्हणजे ध्यान करणे. आपण म्हणतो ना, काय ध्यान करतोय? म्हणजे ध्यान करणे किंवा विचार करणे किंवा चिंतन करणे. कशाचं? विषया, इंद्रियांचे विषय. समजा आपण उदाहरण घेतलं की आपण एखाद्या मोबाईलच्या मॉडेलची ऍडव्हर्टाइजमेंट बघितली, आणि ती ऍडव्हर्टाइजमेंट बघितल्यावरती आपण त्याच्यावरती थोडंसं मनामध्ये विचार करायला सुरुवात केली की अरे, या मोबाईलचा कॅमेरा कसा आहे किंवा याच्यामध्ये किती मेमरी आहे, आणि नेहमी तेच जर विचार करत बसलो तर काय होतं? जास्त त्याचं चिंतन केल्यामुळं संगस्तेषुपजायते, त्या गोष्टीबद्दल आसक्ती निर्माण होते. जितकं आपण एखाद्या गोष्टीबद्दल जास्त विचार करू, तितकी त्या गोष्टीची आसक्ती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे जर आपल्याला त्यातून वाचायचं असेल तर सगळ्यात चांगला उपाय काय आहे की पहिल्या स्टेपला थांबायचं. समजा आपण एखाद्या इंद्रिय विषय वस्तूचा विचार करतो जास्त, की लगेच ओळखलं पाहिजे की जर मी या विचाराला इथं नाही थांबवलं तर नंतर मला खूप कठीण होईल. समजा आता हे मोबाईल बद्दल झालं किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल झालं. जर समजा आपल्याला एखाद्या व्यक्ती आकर्षित वाटत असेल, पण आकर्षण वाटणं हे नैसर्गिक आहे, परंतु त्याच गोष्टीचा, त्याच व्यक्तीचा नेहमी चिंतन, विचार नाही केला पाहिजे, नाहीतर त्याच्यातून बाहेर येणं खूप कठीण आहे. पहिल्याच विचारावरती तिथं आपण पॉज केला पाहिजे. मला वाटतं राधा गोपीनाथ प्रभू सांगतात, राधा गोपीनाथ प्रभू ब्रह्मचारी क्लासमध्ये सांगू लागले की समजा एखादी सुंदर व्यक्ती आपल्या बाजूनच गेली तर हे नैसर्गिक आहे की आपण त्या व्यक्तीकडे बघणार, कारण ही सवयच आहे. आता समजा एखादा व्यक्ती पहिल्यांदा पण बघत नसेल तर खूप चांगलीच गोष्ट आहे, तर पहिली स्टेपला त्याला माफ आहे. परंतु परत दुसऱ्यांदा परत त्याने जर मागे फिरून बघितलं की समजा त्याचं चिंतन सुरू झालं, आणि तिसऱ्यांदा परत फिरून त्या व्यक्तीला बघितलं म्हणजे त्याचा नाश झाला. खास करून हे ब्रह्मचार्यांसाठी राधा गोपीनाथ प्रभू सांगायचे. तर हे सगळ्यांसाठीच आहे. व्यक्ती, वस्तू, एखादी काही प्रॉपर्टी, त्याच गोष्टीचं खूप जास्त चिंतन केलं तर त्याच्यातून बाहेर येणं कठीण जातं. आणि संगात संजायते काम, चिंतनाने आसक्ती निर्माण होते, आसक्तीने काय निर्माण होतं? काम.
काम म्हणजे ती वस्तू घेण्याची तीव्र इच्छा, प्राप्त करण्याची, आणि कामात क्रोधोबीज आहे. समजा जर काम पूर्ण नाही झाला तर क्रोध निर्माण होतो, म्हणून क्रोधाला कामानुज म्हणतात, कामाचा लहान भाऊ. म्हणजे काय, समजा आपल्याला एखादी वस्तू पाहिजे, समजा एखादा लहान मुलगा आहे बघा, आणि त्याला जर एखादी माती वगैरे काहीतरी खायची, आणि तुम्ही त्याला जर त्याच्या हातातली माती काढली तर तो मोठ्या मोठ्याने रडायला लागतो किंवा ओरडायला लागतो, हातापाय खाली आपटायला लागतो. म्हणजे काय, त्याला इथं क्रोध निर्माण झालाय. कशामुळे क्रोध निर्माण झाला? कारण तुम्ही त्याच्या कामामध्ये अडथळा आणला. काम म्हणजे त्याची जी ती काही इच्छा आहे, ती खेळण्याची किंवा खाण्याची. तर लोकांमध्ये पण बघितलं आपण, एखाद्या वेळेस कॉलेज मागे तर जास्त व्हायचं मुंबईमध्ये, ते मुलींवरती ऍसिड फेकायचे मुलं. तर हे असे काय करायचे, कारण त्या मुलीने समजा याला नकार दिला तर याला काय, त्याच्या आसक्तीचं रूपांतर क्रोधामध्ये होतं. मग हे लोक असे नको असलेल्या विकृत गोष्टी करतात. त्याच्यासाठी सगळ्यात पहिली स्टेप मध्येच जर थांबलं तर चांगलं आहे, नाहीतर समोरच्या स्टेप मध्ये गेलं तर मग त्याच्यातून बाहेर पडणं खूप कठीण आहे. चिंतन केलं तर आसक्ती निर्माण होते. आसक्ती निर्माण झाली तर कामना म्हणजे ती वस्तू उपभोगण्याची तीव्र इच्छा निर्माण होते, आणि ती जर वस्तू नाही भेटली तर त्या आसक्तीचं रूपांतर क्रोधामध्ये होतं. हे 4 स्टेप आपण या श्लोकामध्ये बघितल्या. इंद्रिय नियंत्रित पण मन जर भगवंतामध्ये नसेल तर काय होतं? मनाला भगवत सेवेमध्ये नियोजित करणं खूप गरजेचं आहे, नाहीतर मन ते हिच्या सारखं आहे, जिनी सारखं. ते जिनी त्या चिराग मधून बाहेर आल्यावर त्याला काही ना काही काम सांगावं लागतं. जर काम नाही दिलं तर तो त्याच्या स्वामीलाच खाऊन टाकतो. तसं मन आहे, मनाला जर भक्तीमध्ये नाही योजलं तर कुठे घेऊन जाईल काही सांगता येत नाही. तर अनियंत्रित मन असेल तर चिंतन येतं, चिंतनातून आसक्ती, आसक्तीतून तीव्र इच्छा, इच्छा नाही पूर्ण झाली तर क्रोध निर्माण होतो. मग क्रोधापासून समोर काय निर्माण होतं? क्रोधात भवती सम्मोह, सम्मोहात स्मृती विभ्रम, स्मृती भ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यती. क्रोध आल्यावरती मग त्या व्यक्तीला काय होतं? सम्मोह. सम्मोह म्हणजे त्याला चूक काय आहे आणि काय बरोबर आहे ते समजत नाही. चूक म्हणजे आता तुम्ही बघा, रागामध्ये लोक जे नाही बोलायचं ते बोलून जातात, जे मारायचं नाही ते मारून जातात. किती लोकांनी रागाच्या भरामध्ये खून पण केलेत, कारण त्या रागाच्या प्रभावामध्ये त्याला समजत नाही चूक काय आणि बरोबर काय. मग या समूहाने काय होतं? स्मृती विभ्रम. स्मृती विभ्रम म्हणजे काय की शास्त्र आज्ञा जी आहे, शास्त्राचं त्याचं ज्ञान आहे ते त्याचं ज्ञान हरवून जातं या स्टेजवरती. मग शास्त्राचं ज्ञान गेल्यावर काय होतं? स्मृती भ्रंशात बुद्धिनाश होतो. बुद्धिनाश होतो. बुद्धिनाश म्हणजे आध्यात्मिक प्रगतीसाठी त्याने जो दृढ निश्चय केलेला असतो तो त्याचा दृढ निश्चय आता निघून जातो, आणि मग आध्यात्मिक मार्गाचा दृढ निश्चय निघून गेल्यावर बुद्धिनाशात प्रणश्यती, परत तो व्यक्ती जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये अडकून जातो. तर एक इच्छा व्यक्तीला कुठून कुठे घेऊन जाऊ शकते याचं चांगलं वर्णन या 2 श्लोकांमध्ये केलंय. एखाद्या वस्तू व्यक्ती तर जास्त चिंतन केलं तर आसक्ती, आसक्तीतून कामना, कामना नाही पूर्ण झाली तर क्रोध, क्रोधातून सम्मोह, चूक काय वाईट काय समजत नाही, सम्मोहातून स्मृती विभ्रम, शास्त्राचं ज्ञान विसरून जातो. शास्त्राचं ज्ञान गेल्यावर आध्यात्मिक मार्गाची प्रगती करण्यासाठी जो निश्चय केला तो निश्चय निघून जातो, आणि हा निश्चय गेल्यावरती मग साहजिकच आहे प्रणश्यती, म्हणजे त्या व्यक्तीचं पतन होणार. हे 2 श्लोकामध्ये कसं कसं स्टेप वाईज भगवंतांनी सांगितले. तर प्रभुपादांनी याला स्पष्टीकरण करताना तात्पर्यामध्ये 2 प्रकारच्या वैराग्याबद्दल प्रभुपाद बोललेत, खरे वैराग्य आणि फल्गू वैराग्य. प्रापंचिकतया बुद्ध्या हरिसंबंधी वस्तूना मुमुक्षुभी परित्यागो वैराग्यम फल्गू कथ्यते. समजा एखाद्या वस्तूचा उपयोग जर भगवंतांच्या सेवेमध्ये करता येत असेल आणि व्यक्ती त्याला प्रापंचिक वस्तू म्हणून जर त्याग करत असेल तर त्याचं वैराग्य फल्गू आहे किंवा खोटं वैराग्य. आणि खैर वैराग्य काय आहे? तो श्लोक काय आहे? आता मला तो श्लोक आठवत नाहीये. तो काय श्लोक आहे की सगळ्या वस्तूंना भगवंतांच्या सेवेमध्ये वापरता येतं, ही चेतना असेल एखाद्या वैरागी व्यक्तीची तर ते खरं वैराग्य. प्रभुपाद सर्व का सांगतात? कारण की या 2 श्लोकांमध्ये अशा विचारांपासून दूर जाण्यासाठी सांगितले. पण प्रभुपाद म्हणतात की असं नाही की तुम्ही कुठलीच वस्तूचा उपयोग नाही करू शकत,
तुम्ही वस्तूंचा उपयोग भगवंतांच्या सेवेमध्ये करू शकता. एवढी मुभा देण्यात आलेली आहे. फक्त वैराग्य खरं असलं पाहिजे. तो उपयोग भक्तीसाठी झाला पाहिजे, इंद्रियतृप्तीसाठी नाही. जसा की फोनचा उपयोग आपण लेक्चर ऐकण्यासाठी करू शकतो किंवा कम्युनिकेशनसाठी करू शकतो किंवा आध्यात्मिक गोष्टी बघण्यासाठी करू शकतो. पण जर त्याच मोबाईलचा उपयोग आपण पिक्चर बघण्यासाठी करत असेल तर तो वैराग्य आपलं फल्गू वैराग्य आहे. असं कृत्रिमरित्या वस्तूंचा त्याग केल्याने जीवनात आनंद अनुभूती होत नाही. कारण आपण आपला ज्ञानमार्ग नाहीये की सगळं सोडून द्यायचं. परंतु वस्तूला कसं वापरायचं हे समजलं पाहिजे. वस्तूने आपल्याला नाही वापरलं पाहिजे. जसे की तुम्ही ऐकलं असेल कधी लोक म्हणतात, एक प्रसिद्ध वाक्य आहे की आजकाल मोबाईल स्मार्ट होते आणि लोक फुल होत आहेत. म्हणजे मोबाईल लोकांना कंट्रोल करतोय. तर हे आपण हा क्रम बघितला. प्रभुपादांनी आणखीन तात्पर्यात काही सांगितलं का? इथपर्यंत कोणाला काही प्रश्न आहे? खूप कठीण नाहीये ना? आणखीन काही श्लोक बघायचे का थांबायचे? 9 वाजले. ठीक आहे. आपण असं टार्गेट ठेवू की सोमवारी तरी आपला अध्याय पूर्ण झाला पाहिजे, कारण हे रिव्हिजन आहे ना. श्लोक नंबर 64. श्लोक नंबर 64 मध्ये भगवंतांनी आता तो विषय संपला की नाही, 63 पर्यंत इथपर्यंत आपण कसा इंद्रिय नियंत्रित करतो याची चर्चा केली. कासवाचं उदाहरण, भगवंतांवरती ध्यान करणं आवश्यक आहे. उच्च रसाची प्राप्ती झाली तरच खालच्या गोष्टी सोडून देऊ शकतो. नाही केलं तर हळूहळू व्यक्ती कुठून कुठे निघून जातो. हे भगवंतांनी विस्तारित वर्णन मागच्या काही श्लोकांमध्ये केलं. आता इथून पुढे भगवंत अध्याय संपेपर्यंत इंद्रियांना कसं योजलं पाहिजे याचं वर्णन करतील, किंवा हा व्यक्ती आत्मसाक्षात्कारी व्यक्ती त्याचा इंद्रियांचा कसा उपयोग करतो याचं भगवंत वर्णन करतील. राग द्वेष विमुक्तेस्तु विषयान इंद्रियश्चरन् आत्मवशेर विधेयात्मा प्रसादम अधिगच्छति. इंद्रियांना वापरायचं, पण कसं वापरायचं? राग द्वेष विमुक्तेस्तु म्हणजे आसक्ती आणि अनासक्ती या दोन्ही पासून मुक्त होऊन इंद्रियांचा उपयोग करायचा. हे जर समजायला कठीण असेल तर आपलं आधीचं उदाहरण चांगलं आहे मोबाईलचं, की मोबाईलचा उपयोग मी आध्यात्मिक कार्यासाठी करतोय की इंद्रियतृप्तीसाठी करतोय. जर आध्यात्मिक कार्यासाठी करू शकत असाल तर काही प्रॉब्लेम नाही. तो मोबाईल आपल्याला आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी मदत करेल. पण जर आपण दुसऱ्या गोष्टीसाठी उपयोग करू तर मग तोच मोबाईल आपल्या पतनाचं कारण होऊ शकतं. तर राग आणि द्वेष विमुक्त असलं पाहिजे. जसं की एखाद्या पदार्थाबद्दल राग आहे म्हणजे आसक्ती की मला हा पदार्थ आवडतो म्हणून तो पदार्थ खाणे, आणि द्वेष म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीला करेल्याची भाजी आवडत नाही, कडू असते म्हणून, तो झाला द्वेष. तर या दोन्ही भावनाने प्रभावित होऊन वागलं नाही पाहिजे. केवळ या गोष्टीची मला काय गरज आहे, काय उपयुक्तता आहे, त्या विचाराने वस्तूंचा उपयोग केला पाहिजे. आवडती म्हणून वापरलं आणि नाही आवडती म्हणून नाही वापरणे, या दोन्हींनी अशा पद्धतीने नाही वागलं पाहिजे, असं थोडक्यात भगवंत इथे सांगतात. जर अशा पद्धतीने व्यक्तीने केलं म्हणजे राग आणि द्वेषाने प्रभावित न होता, म्हणजे आसक्ती आणि अनासक्ती, आवड ना आवड याने प्रभावित न होता, व्यक्तीच्या वस्तूच्या भक्तिमय वापरासाठी जर इंद्रियांचा उपयोग केला, आत्मवशेर म्हणजे समजा या व्यक्तीने काय केलं, आता स्वतःच्या नियंत्रणात आणले इंद्रियांना, तर म्हणजे या व्यक्तीला काय मिळतं? प्रसादम अधिगच्छति. इथे प्रसादाचा वेगळ्या आचार्याने वेगळं स्पष्टीकरण दिला. प्रभुपाद म्हणतात की भगवंतांची कृपा मिळते, किंवा काही आचार्य म्हणतात की मनाची शांती मिळते. कारण बघा असं सगळ्या तत्वज्ञानात सांगितलंय की इच्छा पूर्ण करून मन कधी शांत होत नाही. ययाती महाराज पण त्यांच्या पत्नीला सांगतात, देवयानीला, की काय तो श्लोक आहे, न जातु काम कामानाम उपभोगेन शाम्यती हविषा कृष्ण वर्तमेव पर उपभूयते. की हे देवयानी, मी 1000 वर्ष इंद्रिय तृप्ती केली पण तरी सुद्धा माझ्या इच्छा संपूर्ण नाही गेल्या. इंद्रिय तृप्ती म्हणजे कसं आहे की हविषा कृष्ण वर्तमेव, हविष म्हणजे तूप, कृष्ण वर्तम म्हणजे अग्नी. अग्नीमध्ये जर तूप टाकलं तर अग्नी आणखीन वाढत जाते.
तसं जर आपण इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला तर कधीच असं होणार नाही की इच्छा संपून जातील. जी ओशोचं संभोग समाधीचा सिद्धांत आहे त्याला आपल्या वैदिक शास्त्रामध्ये मान्यता नाहीये. कारण इच्छा संभोग म्हणजे इच्छा पूर्ण करणे. इच्छा पूर्ण केल्याने त्याच्या आपल्याला संस्कार निर्माण होतात. उलट शास्त्र सगळी वैदिक शास्त्र काय सांगतात की इच्छापासून वाचण्याचा प्रयत्न करा, नियंत्रण करण्याचा प्रयत्न करा. तरच व्यक्तीला काय मिळतं, प्रसादामध्ये गच्छती. प्रसाद म्हणजे मनाची शांतता किंवा भगवंतांचा आशीर्वाद. स्थितप्रज्ञ व्यक्ती कसा इंद्रिय उपयोग किंवा आवश्यक भोग करतो. भक्ताचा मुख्य उद्देश भगवंतांची प्रसन्नता असल्यामुळे तो त्याग आणि आसक्तीच्या परे असतो. आपण फल्गु वैराग्य आणि युक्त वैराग्याचा आधी अभ्यास केला. जेव्हा भगवंतांना मन अर्पण केल्याने ते नियंत्रित होते आणि तो व्यक्ती इंद्रिय भोग, आसक्ती आणि द्वेष किंवा अनासक्ती विरहित करतो. जसं मी तुम्हाला बोललो की आवडतं म्हणून वापरायचं, न आवडतं म्हणून नाही वापरायचं असं नाही, तर त्या वस्तूचा आपल्याला जीवनासाठी किंवा भक्तीसाठी उपयोग आहे का या विचारावरती आपण राहिलं पाहिजे. जसं की समजा जेवणाबद्दल बोलायचं, समजा की करेला नाही आवडणार, परंतु आपल्याला जर ज्ञान असेल तर समजेल की बाबा आरोग्यासाठी हे चांगलं आहे, याच्यामुळे मला आजारांपासून लढण्यासाठी मदत होईल शरीराला. तर या स्तरावरती विचार करून जेव्हा व्यक्ती जगतो त्याला आसक्ती आणि अनासक्तीच्या वरचा स्तर असं मानलं जातं. त्या व्यक्तीला भगवंतांची शांत कृपा किंवा मनशांती मिळते. गरजे एवढा इंद्रिय भोग आवश्यक आहे, कारण की जसं मी तुम्हाला म्हटलं की आपण दगडासारखं निष्क्रिय तर होऊ शकत नाही, सगळ्या गोष्टी बंद नाही करू शकत. फक्त काय आहे, गोष्टी सगळ्या भक्तीमध्ये तर सगळंच अलाउड आहे ऑलमोस्ट, फक्त नियंत्रित पद्धतीने केल्या पाहिजे. आसक्ती आणि द्वेष विरहित असलं पाहिजे, एवढं लक्षात ठेवायचं. तर प्रभुपादांनी तात्पर्यात काय सांगितलं, एखादा कृत्रिम पद्धतीने बाह्यता इंद्रियांचे नियंत्रण करू शकेल, पण जोपर्यंत इंद्रिय भगवंतांच्या दिव्य भक्तिपूर्ण सेवेमध्ये संलग्न होत नाहीत तोपर्यंत कोणत्याही क्षणी पतन होण्याचा संभव असतो. कितीतरी उदाहरणं आहेत त्याला. पूर्णपणे कृष्ण भावनाभूत असलेला मनुष्य जरी वर करणे दिसण्याला विषयी स्तरावर असला तरी कृष्ण भावनाभूत असल्यामुळे त्याला विषयी कर्मामध्ये आसक्ती नाही. जसं की आपण बऱ्याचदा बोलले की तुम्ही पण भक्तीमध्ये आहात, आपण पण नोकरी करतो, सामान्य लोक पण नोकरी करतात, ते पण जेवण करत आपण, मग त्यांच्यात आणि आपल्यात फरक काय? फरक चेतनेमध्ये आहे. आपले सगळं कार्य भगवंतांसाठी, तर त्यांचं सगळं कार्य इंद्रिय तृप्तीसाठी आहे, हा फरक आहे. त्याच्यामुळे वरवर जरी सारखं वाटत असले तरी दोघांचं गंतव्य एकदम वेगळं असणार आहे. म्हणून कर्म करणे अथवा न करणे हे त्याच्या अधीन आहे, कारण तो केवळ श्रीकृष्णाच्या मार्गदर्शनात कार्य करतो आणि या अहेतुकी कृपेची तो प्राप्ती करू शकतो. इथे आपण शेवटच्या प्रश्नाचं उत्तर बघतोय की कसं इंद्रियांना उपयोगात आणायचं. कसं उपयोगात आणायचं? आसक्ती अनासक्तीच्या वरच्या स्तरावरती, की भक्तीसाठी योग्य आहे का नाही या स्तरावरती विचार करून इंद्रियांना उपयोगात आणणे. आणि अशा पद्धतीने केलं तर शांतता मिळते आणि किंवा भगवंतांचा आशीर्वादाची प्राप्ती होते. आता मनाचा शांतता किंवा भगवंतांचा आशीर्वाद मिळाल्यावर काय होतं समोर? प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते, प्रसन्न चेतसो हि आशु बुद्धी पर्यवतिष्ठते. अशा मनाची शांती किंवा भगवंतांचं कृपा मिळाल्यावरती व्यक्तीला सर्व दुःखानां हानी, दुःखांची हानी होते. की जसं आपण आता विस्तारित चर्चा केली की इच्छा पूर्ण करून दुःखांची हानी होत नाही. आपल्याला काय वाटतं की माझ्याकडे अमुक गोष्ट नाहीये, अमुक गाडी नाही किंवा मोबाईल नाही तर मला शांतता नाही, तर तो घेतल्यावरती मला शांतता मिळेल, असं कधीच होत नाही. कारण ते घेतले की आणखीन लगेच मार्केटमध्ये नवीन मॉडेल येणार, ते घ्यावं असं वाटणार. त्याच्यामुळे इच्छांच्या जितका मागे व्यक्ती धावेल तितका तो दुःखी राहील. हे सगळ्याच मार्गामध्ये, इव्हन बुद्धिस्ट मार्गामध्ये पण सांगतात की इच्छा नियंत्रण केलं पाहिजे. तर जर व्यक्ती समाधानी असेल, आता समाधानी असणं आणि महत्वाकांक्षी, समाधानी असणं म्हणजे महत्वाकांक्षी नसलं पाहिजे असं नाहीये. आता अर्जुन तर किती, अर्जुनाला भगवंतांनी युद्ध करायला लावलं, राज्य घेण्यासाठी सांगितलं, परंतु समाधान म्हणजे काय की वस्तूचा उपयोग काय, गरज काय त्याच्यानुसार त्याचा वापर करणे. केवळ मनामध्ये विचार आला म्हणून त्या वस्तू घेणे हे वेगळं आहे. आणि प्रसन्न चेतसो आशु बुद्धी पर्यवतिष्ठते. अशा इच्छांवरती नियंत्रण केल्या, राग आणि द्वेषाच्या वरच्या स्तरावरती जाऊन जर इच्छांचा उपयोग केला किंवा इंद्रियांचा जर उपयोग केला तर मनाची शांतता मिळते किंवा भगवंतांचा आशीर्वाद मिळतो
आणि ही शांतता मिळाल्यावरती त्रिविध ताप जे आध्यात्मिक, आधी भौतिक, आधी दैविक ताप आहेत ते तापाचा व्यक्तीवरती परिणाम होत नाही. जसं की भागवतामध्ये पण एक श्लोक येतो, सदा संतुष्ट मनसा सर्व शिवमया दिशा कर्कटाकंटकाएभ्यो यथोपानात पदो शिवम. मला वाटते हा प्रल्हाद महाराजांचा श्लोक आहे. जसं समजा एखादा व्यक्ती जर समाधानी मनाचा असेल तर समाधानी मनाच्या व्यक्तीची तुलना कोणासोबत केली, ज्या व्यक्तीच्या पायामध्ये चप्पल आहे त्याच्यासोबत केले. सदा संतुष्ट मनसा सर्व शिवमया दिशा, तर त्या व्यक्तीसाठी सगळ्या दिशा शिवमय आहेत. शिवमय म्हणजे शिव म्हणजे चांगलं किंवा भाग्यवान आहेत किंवा तृप्तीदायक आहेत. शर्करा कंटका यभ्यो यथा पानात पद शिवम. पायामध्ये जर व्यक्तीने चप्पल घातले तर छोटे छोटे दगड आहेत किंवा खडे आहेत त्याचा त्याला काही फरक नाही पडत, कारण त्याच्या पायामध्ये चप्पल किंवा बूट आहे. तसंच व्यक्तीने जर मनावरती ही समाधानाची चप्पल घातली तर त्याला या इच्छांचे काटे टोचणार नाहीत किंवा त्रिविध तापाने तो जास्त त्रस्त होणार नाही. पण याचा अर्थ असं नाही की आपण भौतिक प्रगती नाही केली. भौतिक प्रगती आपण करू शकतो, फक्त ड्रायव्हिंग फॅक्टर काय ते समजलं पाहिजे. अशा प्रकारे भगवत कृपा किंवा मनाची शुद्धता झाल्यावर त्रिविध तापांपासून होणाऱ्या दुःखांचा नाश होतो. असं नाही की त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये संकट येत नाहीत, संकट येतात पण त्या संकटांना सामोरं जाण्याची क्षमता पण त्या व्यक्तीमध्ये येते. समजा की संकट आले की सामान्यतः लोक काय करतात की एक तर नशा करणार किंवा त्याने नाही झालं तर काहीतरी सुसाईड वगैरे करणार. परंतु भक्तीमध्ये पण भक्तांच्या आयुष्यामध्ये संकट येतात, पण भक्त कधी व्यसन किंवा अशा गोष्टी करत नाहीत, कारण की त्यांना या अशा पद्धतीने जीवन जगल्यामुळे या संकटांना सामोरं जाण्यासाठी एक क्षमता प्राप्त होते. आणि बुद्धी पर्यवतिष्ठते, त्याची बुद्धी आपल्या ध्येयामध्ये स्थिर होते. ध्येयामध्ये म्हणजे जे काही त्या व्यक्तीचं आध्यात्मिक ध्येय असेल तर हा झाला श्लोक नंबर 65. मला वाटतं इथं आपण थांबूया. 66 ते 72 सोमवारी आपला हा अध्याय 100% संपून जाईल. आजच्या चर्चेमध्ये तुम्हाला काही प्रश्न आहे? नाही, सगळ्यांनी ऐकलं? भावना माताजी आहात का तुम्ही? भावना माताजी, दिव्या माताजी ऐकलं? ठीक आहे. सानप प्रभूजी तुम्ही आपले ड्रायव्हर ना महामंडळामध्ये? ठीक आहे, नाही वाटते. ठीक आहे, चालेल. आपण इथे आहेत वा देर दुर्घटना से देर भली. तर ठीक आहे. तर मी तर बऱ्याच काही गोष्टी बोललो, याचा अर्थ असा नाही की मी या स्तरावरती आहे. मी पण प्रयत्न करतो, पण शास्त्रामध्ये काय सांगितलं त्याची आपण केवळ चर्चा केली. तर इथे आपण थांबूया. सोमवारी हा अध्याय पूर्ण होईल. हरे कृष्णा कृष्णा कृष्णा